आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय वर्तुळातली एक महत्त्वाची आणि मोठी बातमी। माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत आलेत। दरम्यान कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित झालेला असून सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे। मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपूर्वी राजीनामा होण्याची शक्यता आहे। सततच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षाची बदनामी होत असल्यानं राजीनामा घेणार असल्याची माहिती सध्या प्राप्त होते। एक महत्त्वाची मोठी बातमी, माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा जवळपास निश्चित असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। अधिकची माहिती जाणून घेऊया, सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, एकंदरीतच सातत्याने होणारी वादग्रस्त विधानं आणि त्यानंतर सभागृहातला समोर आलेला व्हिडिओ, यानंतर आता विरोधकांचा जो विरोध होता तो पाहता राजीनामा जवळपास निश्चित असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कधीपर्यंत निर्णय होऊ शकतो, काय घडामोड? वास्तविकतेत याबाबत NDTVने सकाळीच बातमी दिली होती की पुढच्या 48 तासांमध्ये महत्त्वाचा निर्णय हे अजित पवार आणि सुनील तटकरे घेणार आहेत। आत्ता जी माहिती उपलब्ध होती त्यानुसार राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा होणं जवळपास निश्चित असल्याचं म्हटलं जातं। सोमवारी अजित पवारांकडेच हा राजीनामा स्वतः कोकाटे यांना सादर करावा लागेल आणि मंगळवारी कॅबिनेट बैठकीच्या आधीच अशा स्वरूपाचा राजीनामा समोर ठेवला जाऊन राज्याचे मुख्यमंत्री ते मंजूर करतील, असंही जोरदार चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि याला दुजोरा राष्ट्रवादीतल्याच वरिष्ठ नेत्यांनी दिल्याची माहितीसुद्धा आता मिळते। अर्थात पहिल्यांदा चर्चा होती की माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाई ही निश्चित आहे, पण अर्थात त्यांच्याकडनं कृषी खातं हे काढलं जाईल आणि त्यांना अन्य कुठलं तरी खातं दिलं जाईल असं एक म्हटलं जात होतं। पण आत्ता राष्ट्रवादीतल्या एका वरिष्ठ नेत्यांनीच याबाबतचा दुजोरा दिलेला आहे की सोमवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा हा जवळपास निश्चित आहे आणि त्यांना स्वतःहून ते राजीनामा पक्षासमोर सादर करतील। पक्षाचे प्रमुख अजित पवार जे आहेत नेते आहेत त्यांच्याकडे सादर करतील आणि त्यानंतर तो राजीनामा अर्थात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे कॅबिनेटचे सर्वेसर्वा असतात त्यांच्याकडे सादर केला जाईल। कुठे ना कुठेतरी राज्यात कोकाटे हे प्रकरण जास्त गाजते, विशेषतः कृषी मंत्री म्हणून त्यांची प्रतिमा आणि सध्या त्यांनी केलेली कृती ही सरकारची डोकेदुखी ठरते। यामुळे कोकाटेंचं जाणं हे आता जवळपास निश्चित आहे असं म्हटलं जातं। अर्थात राजकारणात जोपर्यंत राजीनामा सादर करत नाही आणि राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्याकडे पाठवत नाहीत आणि ते स्वीकारत नाहीत तोपर्यंत जर तरच्याच ह्या गोष्टी किंवा राजकीय वर्तुळातल्या ह्या सांगितलेल्या गोष्टी किती तथ्यामध्ये येतील हे पाहणं गरजेचं आहे। पण आत्ता स्वतःच राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं असं आहे जवळपास की जी प्रतिमा मलिन केली जाते तरी कुठेतरी थांबण्यासाठी अशा स्वरूपाचा राजीनामा व्हावा। दुसरीकडे फक्त कोकाटेंचंच होणार आहे का की योगेश कदम जे गृहराज्यमंत्री आहेत आणि त्यांच्या कुटुंबियांचाच रेस्टो बार लेडीज बार आहे आणि तिथल्या अनेक नृत्यांगना काही दिवसांपूर्वी तिथे कारवाई झाल्यावर त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। या सगळ्या घडामोडीमुळे कदाचित फक्त अजित पवारांचंच नाही तर एकनाथ शिंदे यांच्याकडचा सुद्धा काही मंत्र्यांच्या बाबतचा काही निर्णय होतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात पुढच्या आठवड्यापर्यंत एक महत्त्वाच्या घडामोडी घडतील असं म्हटलं जातं आणि जर तसं असेल तर मग संजय शिरसाट, योगेश कदम यांच्यासुद्धा गच्छंतीबाबत एकनाथ शिंदे हे काही निर्णय घेत आहेत का आणि मुख्यमंत्र्यांकडे त्या संदर्भात काही घडामोडी घडत आहेत का हे देखील पाहणं गरजेचं आहे। तुर्तास माणिकराव कोकाटे यांच्याबाबतचा निर्णय जवळपास पक्षाने घेण्याच्या भूमिकेत आलेले आहेत आणि पुढील 72 तासामध्ये 48 ते 72 तासामध्ये याबाबतच्या घडामोडी घडताना दिसतील। अगदी सागर, जसं आपण सांगताय पुढील 2 दिवसामध्ये आणि कॅबिनेट पूर्वी काही महत्त्वाचा निर्णय होतो का हे आपल्याला पाहायचं आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।